आता बातमी आहे जयंत पाटील यांच्या संदर्भात आणि त्यावर सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेसंदर्भात। भर पत्रकार परिषदेत जयंत पाटलांना डुलकी लागलेली आहे। अधिवेशनाआधीच विरोधक झोपलेत अशी टीका सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे। विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद चालू होती त्यावेळी भर पत्रकार परिषदेत जयंत पाटलांना डुलकी लागल्याचं पाहायला मिळाले आणि याचवरून आता सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे। अधिवेशनाआधीच विरोधक झोपलेत अशा शब्दात सत्ताधाऱ्यांनी टीका केलेली आहे। विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यावेळी जयंत पाटील हे त्यांच्या बाजूलाच बसलेले असता त्यांना डुलकी लागल्याचं दिसलेलं आहे आणि याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे। उद्यापासून नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे। अधिवेशनापूर्वीच विरोधक झोपलेत अशा भाषेत सत्ताधाऱ्यांनी ही टीका केलेली आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत पाहूयात। मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते। म्हणजे 3 राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही काही लोक झोपी गेले होते। पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का